हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजचा हा व्हिडिओ खास शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांसाठी सुद्धा आहे. कारण येत्या सोमवारी म्हणजेच 26 जानेवारीला आपण आपला प्रजासत्ताक दिवस साजरा करणार आहोत. तेव्हा या प्रजासत्ताक दिनाविषयी मराठी आणि इंग्रजी या दोन्ही लँग्वेजमधून मी इथे माहिती लिहिणार आहे. आणि ही माहिती शिक्षक म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांना इंग्रजी किंवा मराठी दोन्ही लँग्वेजमधून सांगू शकता. आणि विद्यार्थीसुद्धा एक स्पीच म्हणून ही जी माहिती मी इथे देणार आहे, हे स्पीच जे देणार आहे ते तुम्ही 26 जानेवारीच्या दिवशी तुमच्या शाळेमध्ये तुम्ही स्पीच म्हणून देऊ शकता. तर सर्वात आधी आता आपण ही जी मराठीतली माहिती आहे ती आधी वाचून घेऊया. हे बघा, इथे आहे रिपब्लिक डे, म्हणजेच त्याला आपण म्हणतो प्रजासत्ताक दिन किंवा प्रजासत्ताक दिवस. तर बघा, 26 जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिवस आहे. हा दिवस आपण दरवर्षी साजरा करतो. तो संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो. आपल्याला 26 जानेवारी 1950 रोजी आपले संविधान मिळाले. संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. आपण आपल्या संविधानाचा आदर केला पाहिजे. प्रजासत्ताक दिनी आपण राष्ट्रध्वज फडकवतो. या दिवशी परेड आणि कार्यक्रम होतात. आपण राष्ट्रगीत आदराने म्हणतो. प्रजासत्ताक दिवस आपल्याला देशावर प्रेम करायला शिकवतो. तर अशा प्रकारे हे जे स्पीच आहे ते तुम्ही मराठीतून सुद्धा देऊ शकता. आणि आता आपण या मराठी वाक्यांचे प्रजासत्ताक दिनाविषयीची ही जी माहिती आहे त्याचे आता इंग्रजीतून ट्रान्सलेशन करणार आहोत. म्हणजे तुम्ही इंग्रजीमधून सुद्धा हे स्पीच देऊ शकता. चला तर मग आता सुरू करूया. सर्वात आधी आहे 26 जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिवस आहे. म्हणजेच आपण इथे घेणार आहोत इंग्लिशमधून 26 जानेवारी, JANUARY. जनवरी इज अवर. इज अवर म्हणजे आपला आहे. काय आहे तर इज अवर रिपब्लिक डे. रिपब्लिक डे म्हणजेच काय, प्रजासत्ताक दिवस किंवा गणतंत्र दिवस असं सुद्धा आपण म्हणत असतो. 26 जानेवारी इज अवर रिपब्लिक डे. 26 जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिवस आहे. हा दिवस आपण दरवर्षी साजरा करतो. म्हणजेच हा दिवस आपण साजरा करतो म्हणजेच वी सेलिब्रेट. आपण साजरा करतो. सेलिब्रेट आपण साजरा करतो. काय तर हा दिवस म्हणजेच काय तर धिस डे म्हणजेच हा दिवस, धिस डे. आणि दरवर्षी म्हणजेच काय तर एव्हरी इयर. बघा, वी सेलिब्रेट धिस डे एव्हरी इयर. हा दिवस आपण दरवर्षी साजरा करतो. आता नेक्स्ट आहे तो संपूर्ण भारतात साजरा केला जातो. बघा, म्हणजेच इट इज सेलिब्रेटेड. तो म्हणजेच इट इज सेलिब्रेटेड, CELEBRATED. इट इज सेलिब्रेटेड ऑल ओव्हर म्हणजे संपूर्ण, ऑल ओव्हर द इंडिया म्हणजे संपूर्ण भारतभर किंवा संपूर्ण भारतात. बघा, तो संपूर्ण भारतात साजरा केला जातो. इट इज सेलिब्रेटेड ऑल ओव्हर द इंडिया. आता नेक्स्ट आहे आपल्याला 26 जानेवारी 1950 रोजी आपले संविधान मिळाले. वी गॉट. मिळाले म्हणजे गॉट, गेटचं पास्ट टेन्स इथे आपण गॉट घेणार आहोत. म्हणजे इथे येणार आहे वी गॉट म्हणजेच काय तर आपल्याला मिळाले. काय मिळाले, अवर कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान. आपल्याला आपले संविधान मिळाले. केव्हा मिळाले, 26 जानेवारी 1950 रोजी. म्हणजेच ऑन 26 जानेवारी 1950. बघा, आपल्याला 26 जानेवारी 1950 रोजी आपले संविधान मिळाले. म्हणजेच काय तर वी गॉट अवर कॉन्स्टिट्यूशन ऑन 26 जानेवारी 1950. बघा, आता संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे.
म्हणजेच काय, कॉन्स्टिट्यूशन इज द सुप्रीम लॉ म्हणजे सर्वोच्च कायदा ऑफ इंडिया. बघा, संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. कॉन्स्टिट्यूशन इज द सुप्रीम लॉ ऑफ इंडिया. त्यानंतर आपण आपल्या संविधानाचा आदर केला पाहिजे. म्हणजेच काय, वी शूड. पाहिजे म्हणून आपण इथे काय घेतलेलं आहे, शूड. आपण पाहिजे काय केलं पाहिजे, वी शूड रिस्पेक्ट, आदर केला पाहिजे. वी शूड रिस्पेक्ट आवर कॉन्स्टिट्यूशन. म्हणजेच आपण आपल्या संविधानाचा आदर केला पाहिजे. वी शूड रिस्पेक्ट आवर कॉन्स्टिट्यूशन. नंतर प्रजासत्ताक दिनी आपण राष्ट्रध्वज फडकवतो. म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपण काय करतो, सगळेजण स्कूलमध्ये जातो सकाळी, शाळेमध्ये, आणि तिथे काय केलं जाते, तर आपला जो राष्ट्रध्वज आहे तो काय केला जातो, तर फडकवला जातो. प्रजासत्ताक दिनी आपण राष्ट्रध्वज फडकवतो. म्हणजेच हे वाक्य कसं येणार आहे, वी होस्ट द नॅशनल फ्लॅग म्हणजेच काय, तर ध्वज ऑन रिपब्लिक डे. ऑन रिपब्लिक डे. नंतर या दिवशी परेड आणि कार्यक्रम होतात. म्हणजेच परेड्स अँड प्रोग्राम्स. आर हेल्ड ऑन दिस डे. परेड्स अँड प्रोग्राम्स आर हेल्ड ऑन दिस डे. किंवा तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता, परेड्स अँड इव्हेंट्स टेक प्लेस ऑन दिस डे, असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे आपण राष्ट्रगीत. या दिवशी आपण काय करतो, राष्ट्रगीत आदराने म्हणतो. म्हणजेच वी, आपण म्हणजेच काय, वी सिंग द नॅशनल अँथम विथ रिस्पेक्ट. रिस्पेक्ट म्हणजेच काय, आदर. विथ रिस्पेक्ट म्हणजेच काय, तर आदराने. विथ रिस्पेक्ट वी सिंग द नॅशनल अँथम विथ रिस्पेक्ट. आता नेक्स्ट आहे प्रजासत्ताक दिवस आपल्याला देशावर प्रेम करायला शिकवतो. म्हणजेच काय, रिपब्लिक डे. रिपब्लिक PUBLIC टीचेस अस. काय करायला शिकवतो, टू लव अवर कंट्री. अशा प्रकारे प्रजासत्ताक दिवस आपल्याला देशावर प्रेम करायला शिकवतो. रिपब्लिक डे टीचेस अस टू लव अवर कंट्री. तर अशा प्रकारे अगदी 10 लाईनमध्ये मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाविषयी ही माहिती दिलेली आहे. तर शिक्षक म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांनासुद्धा मराठीतून किंवा इंग्रजीतून सुद्धा ही माहिती तुम्ही प्रजासत्ताक दिनाबद्दल सांगू शकता. किंवा विद्यार्थी असाल तर विद्यार्थी म्हणून तुम्ही तुमच्या शाळेमध्ये इंग्लिशमधून किंवा मराठीतून कोणत्याही तुम्हाला जे योग्य वाटेल त्या लँग्वेजमधून तुम्ही हे स्पीच म्हणून शाळेमध्ये देऊ शकता. तर अशा प्रकारे आजची ही तुम्हाला माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ हा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा. थँक्यू.